आहोत. आज उनका टाइम है, कल हमारा दौर आएगा. एक तर या 9 वर्षात जर चान्स मिळाला तर महाराष्ट्रातले जे कोणी भोंदू बाबा आहेत ना त्यांना पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. एक आणि आता जे काय राजकारण चालू आहे अतिशय खालच्या लेवलला गेलेलं आहे. इश्यू बेस्ड राजकारण नाहीतर रियालिटीला धरून राजकारण. आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो, पण त्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आपल्याला 15% ग्रोथ पाहिजे आपल्या या राज्याची, जी आता कुठेतरी 6-6.5% आहे. त्यामुळे रिअलिस्टिक पॉलिटिक्सकडे लक्ष देत असताना युवांना आपल्याला पुढे आणावं लागेल आणि जे खरे मुद्दे आहेत म्हणजे आम्ही विरोधक म्हणून सुद्धा शिक्षणावर बोललं पाहिजे, आम्ही महिला सुरक्षतेवर बोललं पाहिजे, आम्ही विकासावर बोललं पाहिजे, आम्ही जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आणि सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा पूर्वी काय झालं, अरे बाबा तुझ्या आजोबांनी हे केलं होतं, त्या नेत्याने ते केलं होतं, जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्यावेळेस ते केलं होतं, त्याच्यावर न बोलता हो हे मुद्दे महत्वाचे आता याच्या पुढे जाऊन आपण काय करायचं, अशा प्रकारचं राजकारण आम्ही सत्तेत असलो काय विरोधात असलो काय दोन्ही बाजूनी हे व्हावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही अगदी सुरुवातीला भोंदू बाबांचा उल्लेख केला, तर मगाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सेशनमध्ये सहभागी झालेले होते. त्यांना अर्थात प्रश्न विचारला गेला की तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या घराच्या आसपास जे काही अघोरी प्रकार वगैरे झालेले होते त्याचे फोटोज व्हिडिओ समोर आणणं किंवा त्याबद्दल आवाज उठवणं हे तुम्ही एक प्रकारे तुमचं मिशन सुरू आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर का याचा अशोक खरात प्रकरणाशी काही संबंध असेल तर योग्य चौकशी केली जाईल आणि कारवाई सुद्धा केली जाईल. नाही, चौकशी होत असेल चांगलंय, कारवाई होत असेल तर चांगलं आम्ही स्वागतच करतो. जे काय झालंय घडलंय याचं खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करणं. कसं आहे की आम्ही जेव्हा पोलिसांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात आम्ही चौकशी करू. आम्हाला चौकशी नको आहे, आम्हाला तपास पाहिजे. हा शब्दाचा खेळ कुठे ना कुठे थांबला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस साहेब एक मोठे नेते आहेत, ते आज मुख्यमंत्री आहेत, ते होम मिनिस्टर आहेत. एखादा शब्द जर देत असतील तर ते पूर्णच करतील अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही जेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आणता तुमच्यावरती अशी सुद्धा एक टीका होते की प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये तुम्ही अंधश्रद्धेला काय घेऊन बसलात. संजय राऊतांनी तर तुम्हाला कालच सल्ला दिला की रोहित पवारांनी आता अंधश्रद्धेतनं जरा बाहेर यायला पाहिजे. नाही, राऊत साहेबांना माझा विषयच कळला नाही. मी काय म्हणतोय, एक तर हे काय भोंदू बाबा नाही तर ब्लॅक मॅजिक याचा माझा अजिबात विश्वास नाही, आमच्या परिवाराचाच नाही. पण कुठलीही गोष्ट घडत असताना नाही तर एखादी पूजा काळी पूजा केली जात असता त्याच्या मागचा हेतू काय, एखाद्या व्यक्तीला इजा पोचवणं, एखाद्या व्यक्तीची जागा घेणं नाही तर दुसरं काहीतरी आहे. तर मी म्हणतोय की जेव्हा आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असतो नाही तर क्रिमिनल कॉन्स्पिरसी बोलत असतो तेव्हा हेतू काय हे शोधणं पण तितकंच महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण मगाशी सांगितलं की काही विसल ब्लोअर्स आले आणि त्यांच्याकडनं कळलं की किती गांभीर्य आहे प्रकरणाचं आणि त्यानंतर अर्थात ती कारवाई करण्यात आली. अशा केसेसमध्ये जनरल तुमच्या दोघांसाठी करताना प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा यामध्ये ऍड ऑन करू शकता की पीडित महिला समोर येऊन बोलायला धजावत नाहीत, त्या घाबरतात, त्यांना भीती वाटते. तर अशी प्रकरणं एक तर होऊच नाहीत राज्यामध्ये, पण अशा प्रकरणांमध्ये एखादी एक ओपन विंडो असावी महिलांसाठी ज्यात त्यांना तो विश्वास मिळेल. यासाठी आपल्याला काय करायला हवंय किंवा काय करता येईल? सगळ्यात महत्वाचं काय की आपण कायदा बनवतो पण तो योग्य पद्धतीने लागू केला जातो का हे तर बघितलं पाहिजे. 2013ला अंधश्रद्धा कायदा हा लागू झाला, अजूनपर्यंत अधिकारीच दिला नाही. मग ह्या गोष्टी कशा थांबणार आहे. त्यामुळे कुठलाही एखादा कायदा जर आणला गेला असेल तर तो लागू होतो का नाही हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे. कुठल्याही एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवा आणि त्यांना विचारा की हा जो अंधश्रद्धेचा कायदा आहे हा कुठल्या कलमाच्या अंतर्गत येतो, कशा पद्धतीने त्याला वेगवेगळे काही जे पनिशमेंट्स आहेत ते काय पनिशमेंट आहे पोलिसांना सांगता येणार नाही. आमचं एवढंच मत आहे की पोलिसांना सुद्धा याबद्दलचं मार्गदर्शन केलं पाहिजे. प्रबोधन हे म्हणतात तसं योग्यच आहे, शाळेपासून ती सुरुवात त्या ठिकाणी झाली पाहिजे. पण आत्ता जर कायदा असेल तर त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे देऊन खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. दुसरं, महिला आयोग जे राजकीय एक ठिकाण झालंय ना तिथं माजी IAS अधिकारी बसवा नाही तर माजी IPS अधिकारी बसवा, ज्याचं राजकारणाची काही घेणं देणं नाही. अशी एखादी महिला जेव्हा तिथं बसेल आणि ते खऱ्या अर्थाने जसं काम करतील ना त्याचा फायदा हा महिलांना होईल. आज महिलांना विश्वासच बसत नाही, तिथं गेल्यानंतर आपल्याला खरंच मदत भेटेल का कुठेतरी त्यांना दाबलं जाईल, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कॉन्टेंट क्रिएटर्स खूप वाढत आहेत, स्टार्टअप्स खूप वाढत आहेत आपल्या राज्यामध्ये. तर कॉन्टेंट क्रिएटर्स असतील, स्टार्टअप्स असतील, युवा पिढी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते. आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी?
नाही, कॉन्टेंट क्रिएटर्स हे नक्कीच वाढत चाललेले आहेत. आणि तुम्ही जर बघितलं असेल की मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा जे लोक काम करत होते पूर्वी, आता त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स वगैरे केलेले आहेत. मला असं वाटतं की एकतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आहेत या देशामध्ये. त्यामुळे या लोकांना एक जर प्लॅटफॉर्म आपल्याला आणता आलं आणि एक ऑर्गनाईज काही पद्धतीने त्यांना सरकारकडनं असं ना की मदत करता आली, नाही तर आपण जसं मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा पद्धतीने मोठ्या इंडस्ट्रीला प्रमोट करतो, तसंच या कॉन्टेंट क्रिएटरला एक तर लिगल जे काही आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी लागतो, त्याच्याचबरोबर बाकी जे मार्गदर्शन, एक प्लॅटफॉर्म जर तयार केला आणि त्याच्यावर एक तर सरकारकडनं आणि सरकारकडे CSR ज्या पद्धतीने गोळा होतो, त्या CSRचा योग्य वापर करून त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा या कॉन्टेंट क्रिएटरला जर मदत करता आली तर मला असं वाटतं त्याचा फायदा होऊ शकतो. उद्या महाराष्ट्र दिन आहे, त्यानिमित्तानं हा प्रश्न, महाराष्ट्र धर्म म्हणजे तुमच्यासाठी काय? सोप्या भाषेत बोलायचं झालं, संतांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये बंधुभाव, एकता, समानता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवणं आणि माणुसकीच्या नात्याने लोकांकडे बघणं, हा महाराष्ट्र धर्म आहे.